शहरात पावसाने थैमान घातलं होतं, पण त्या पावसाच्या थेंबांमध्ये कुणाचे डोळे ओले आहेत हे ओळखणं कठीण होतं. मुंबईच्या त्या अथांग गर्दीत एका सिग्नलच्या खांबाला टेकून तो बसला होता. अंगावरचा शर्ट फाटलेला, पायात तुटलेली चप्पल आणि हातामध्ये एक जुनी गंजलेली माउथ ऑर्गन. लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करून पुढे जात होते. कुणी त्याला वेडा म्हणत होतं तर कुणी भिकारी, पण त्या माणसाच्या डोळ्यांत एक अशी शांतता होती जी केवळ सर्वस्व गमावलेल्या माणसाकडेच असते. तितक्यात एक आलिशान पांढरी मर्सिडीज सिग्नलवर थांबली. मागच्या सीटवर बसलेला विनायक, जो आज शहरातला सगळ्यात मोठा उद्योगपती होता, फाईलमधून डोकं वर काढून बाहेर पाहू लागला. काचेवर पावसाचे थेंब ओघळत होते आणि अचानक त्याची नजर त्या सिग्नलच्या खांबाखाली बसलेल्या माणसावर पडली. विनायकचे हात थरथरू लागले. फाईल हातातून निसटली. त्याने घाईघाईने गाडीची काच खाली केली. पावसाचा झोत आत आला, पण त्याला त्याचं भान नव्हतं. ईशान, विनायकच्या आवाजात अविश्वास आणि वेदना दोन्ही होती. त्याने ड्रायव्हरला ओरडून सांगितलं, गाडी थांबव, आताच्या आता. विनायक गाडीतून उतरला आणि धावत त्या माणसाजवळ गेला. चिखलाची पर्वा न करता तो त्याच्यासमोर गुडघ्यावर बसला. ईशान, अरे हा काय अवतार आहे तुझा? तू कुठे हरवला होतास? ईशानने हळूच मान वर केली. विनायकला ओळखता क्षणी त्याच्या चेहऱ्यावर आनंदाऐवजी एक भयानक लाज पसरली. त्याने आपली माउथ ऑर्गन बॅगेत लपवली आणि उठून पळू लागला. साहेब, चुकी झाली. मी इथून जातो. मला पोलीस पकडतील. मला जाऊ द्या. तो ओरडत होता. विनायकने त्याला घट्ट पकडलं. मी पोलीस नाही रे. मी विने आहे, तुझा मित्र. दोघेही भर पावसात एकमेकांना धरून उभे होते. ईशान ढसाढसा रडू लागला. विनायकच्या डोळ्यासमोर अचानक त्यांच्या कॉलेजचा तो दिवस उभा राहिला जेव्हा या मैत्रीची खरी परीक्षा झाली होती. कॉलेजच्या शेवटच्या वर्षाची ती म्युझिक कॉम्पिटिशन होती. ईशानला त्या स्पर्धेसाठी नवीन गिटार घ्यायची होती, पण त्याच्याकडे पैसे नव्हते. विनायकने आपल्या घरून चोरून पैसे आणले होते, पण पकडल्या जाण्याच्या भीतीने तो घाबरला होता. तेव्हा ईशानने गिटार घेतली नाही. उलट तो विनायकचा हात पकडून त्याच्या घरी गेला आणि विनायकच्या वडिलांसमोर उभा राहिला. ईशान म्हणाला होता, काका, विन्याने हे पैसे माझ्यासाठी घेतले आहेत. त्याला मारू नका. मी कष्ट करून हे पैसे परत करेन, पण माझ्या मित्राला तुमच्या नजरेतून पडू देऊ नका. ईशानने स्वतः अपमान सोसला, उपाशी राहून काम केलं आणि विनायकच्या वडिलांचे पैसे परत केले. त्या दिवशी विनायकने शपथ घेतली होती की जर आयुष्यात कधी ईशानवर वेळ आली तर मी स्वतःचं आयुष्य पणाला लावीन. पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. वडिलांच्या निधनानंतर ईशानवर कर्जाचा डोंगर उभा राहिला. बहिणीच्या लग्नासाठी घेतलेलं कर्ज फेडताना घर गेलं. आई आजारपणात गेली. ईशानने मदतीसाठी खूप हात पसरले, पण ज्यांच्यासाठी तो कधी धावून जायचा त्यांनीच पाठ फिरवली. विनायक त्यावेळी कामानिमित्त परदेशात होता. ईशानने स्वाभिमानापोटी कुणालाच काही सांगितलं नाही आणि तो अंधारात हरवून गेला. विन्या, जेव्हा खिशात पैसे नसतात ना, तेव्हा स्वतःची सावलीही साथ सोडते रे. ईशान हुंदके देत सांगत होता. मी संगीत विसरलो. मी स्वाभिमान विसरलो. मी फक्त जगण्यासाठी कचरा उचलायला शिकलो. विनायक त्याला आपल्या आलिशान बंगल्यावर घेऊन गेला. तिथे नोकर चाकर ईशानला साशंक नजरेने पाहत होते, पण विनायकने स्वतःच्या हाताने त्याला गरम पाणी दिलं आणि त्याला स्वच्छ केलं. रात्रीच्या वेळी विनायकने ईशानसमोर ती जुनी माउथ ऑर्गन ठेवली. ईशान, तू म्हणायचास ना की गाणं कधीच संपत नाही. आज पुन्हा एकदा वाजव. ईशानचे हात थरथरत होते. नाही विन्या, माझे हात आता गाणी वाजवण्यासाठी नाही, ओझी वाहण्यासाठी बनले आहेत. सूर हरवलेत माझे. विनायक शांतपणे म्हणाला. ईशान, तू तुझा चेहरा बदलू शकतोस, तुझं नाव बदलू शकतोस, पण तुझं रक्त कसं बदलशील? संगीत तुझं रक्त आहे. जोपर्यंत तू स्वतःला माफ करत नाहीस, तोपर्यंत जगाला तुझी किंमत कळणार नाही. त्या रात्री ईशानने पहिल्यांदा फुंकर मारली. सुरुवातीला फक्त हवा बाहेर आली. मग एक वेदनादायक सूर निघाला आणि हळूहळू त्या खोलीत एक अशी धून उमटली जिने विनायकच्या डोळ्यांत पाणी आणलं. ती धून एका हरलेल्या माणसाची नव्हती तर एका लढवयाची होती. पुढची 2 वर्षे संघर्षाची होती. विनायकने ईशानला पैसा दिला नाही तर संधी दिली. ईशानने एका लहान म्युझिक स्कूलमध्ये शिकवायला सुरुवात केली. हळूहळू त्याचे सूर पुन्हा एकदा लोकांपर्यंत पोहोचू लागले. एक दिवस असा आला जेव्हा ईशानने तयार केलेलं संगीत जागतिक स्तरावर गाजलं. त्याला सन्मानाने एका मोठ्या मंचावर आमंत्रित करण्यात आलं. स्टेजवर ईशान उभा होता.
समोर हजारो लोक होते. टाळ्यांचा कडकडाट थांबत नव्हता. त्याने पुरस्कार हातात घेतला, पण त्याचं लक्ष फक्त विनायककडे होतं, जो शेवटच्या रांगेत बसून अभिमानाने टाळ्या वाजवत होता. ईशान माईकपाशी गेला आणि शांतपणे म्हणाला, आज लोक मला यशस्वी म्हणत आहेत, पण या पुरस्काराच्या ट्रॉफीपेक्षा मला त्या माणसाची किंमत जास्त आहे, ज्याने मला फुटपाथवरून उचललं. यशस्वी माणूस तो नसतो जो कधी पडत नाही, तर यशस्वी तो असतो जो आपल्या पडलेल्या मित्राला उचलण्याची ताकद ठेवतो. कार्यक्रमानंतर ईशानने आपली गाडी त्याच सिग्नलवर नेली जिथे तो पूर्वी बसायचा. तिथे एक वृद्ध माणूस आज तसाच बसलेला होता, जसा ईशान बसायचा. ईशान गाडीतून उतरला, खाली बसला आणि त्या वृद्धाचे पाय धरले. त्याने स्वतःच्या हाताने त्यांना जेवण भरवलं आणि जवळ असलेले सगळे पैसे त्यांच्या हातात दिले. विनायक तिथे आला आणि म्हणाला, ईशान, आता आपण घरी जाऊया का? ईशान आकाशाकडे बघत म्हणाला, विन्या, आज मला खरं घर मिळालं आहे. माझं संगीत आता फक्त कानासाठी नाही, तर लोकांच्या जखमा भरण्यासाठी असेल. मला जे मिळालं ते मला जगाला द्यायचं आहे. त्या रात्री त्या सिग्नलवर 2 मित्र उभे नव्हते, तर 2 आत्मे उभे होते. एकाने जीव वाचवला होता, तर दुसऱ्याने जीवनाचं सार्थक केलं होतं. माणूस परिस्थितीने कधीच हरत नाही. तो फक्त तेव्हा हरतो, जेव्हा त्याला साथ देणारं कुणी उरत नाही. जगातील सर्वात मोठी श्रीमंती म्हणजे पैसा नाही, तर संकटाच्या वेळी एखाद्याचा हात घट्ट पकडून ठेवणारी मैत्री आणि पडल्यानंतर पुन्हा शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द होय. आपलं आयुष्य तेव्हाच सार्थकी लागतं, जेव्हा आपण स्वतः उभे राहतो आणि दुसऱ्यालाही उभं राहण्याची उमेद देतो. तुमचा एक लाईक आम्हाला अशाच नवनवीन कथा शोधण्यासाठी प्रोत्साहन देतो. जर व्हिडिओमधील कथा आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. तोपर्यंत काळजी घ्या.